तुझ्या केसालाही धक्का लागू नये म्हणून त्या किती बोलतात। मग पुढे काय झालं? पण कसलं काय हो, तुम्ही सकूला चांगलंच ओळखता की नाही? जिद्दी आहे, अगदी हट्टी आहे, स्वतःच्या तोंडून कबूल करून बसली की खरी सकू मीच आहे। आता गाव भडकलाय हो। सासूबाई, सासूबाई मला क्षमा करा हो, मी खूप प्रयत्न केला पण सकूला काही वाचवू शकले नाही। हो, सकू गावकऱ्यांच्या तावडीत सापडली आहे। शांत व्हा, शांत एकदम गप। काय खुळापणा करताय? घे सुरी आणि घाल उरी। ही तुळसाच खरी सकू आहे याची खात्री पटाल नग का? अहो मी सांगते ना, मीच सकू आहे। नाही मीच सकू आहे, मी सांगते ना तुम्हाला पाटील काका। आपल्या समोर या दोन सकू आहेत, त्यातली खरी सकू कोण हे खात्रीपूर्वक करायला नको का? अहो पाटील, ही तुळसा स्वतःच सांगते ना की मी सकू आहे म्हणून, मग तुम्ही मोडता का घालताय? नाही मी सकू आहे, मी सांगते ना, ही झिपरी आहे, मी सकू आहे, मी सकू आहे। अहो आपल्या मैत्रिणीला वाचवायला ही तुळसा खोटं बोलत असेल तर? हो नाही मी खोटं का बोलीन? ही झिपरी आहे, मी सकू आहे, मी सांगते ना, ऐका माझं, मी सकू आहे। पण माणी, तुझं खूप कौतुक आहे। म्हणजे खानदानी आणि समजूतदार सुनेसारखी तू वागलीस, म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून सौतीचा जीव वाचवणारी इतिहासात तूच पहिली ग। वा वा वा, शाबास शाबास। गप्पा बसा। तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? सत्यानाश केलाय त्या सकूने। माणी मला सांग, बाबाजी महाराज आले होते तिथे? नाही हो, बाबाजी महाराज नव्हते, पण अख्खा गाव जमा झालाय। आता ते काही सकूला सोडणार नाहीत। सगळे पेटलेत। भयानक आहे, भयानक। बाबाजी महाराज तिथे नाहीत म्हणजे गावाच्या हातात कोलीत आहे आणि थांबवणारं कोणी नाही। मला जायला हवं, नाहीतर गुप्तधनाची किल्ली सकू जळून जाईल। बाबाजी महाराजांना सांगायला हवं ताबडतोब। हो आलेच। तुझा आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? आणि कशावरून तूच खरी सकू आहेस? पाटील काका, मी पटवून देऊ शकते ना। मी लहान असताना तुम्हीच नाही का तुमच्या घरी मला कीर्तनाला बोलवलं होतं। ढास लागली, खोकला आला म्हणून मी पाणी प्यायला आत गेले होते आणि बाहेर मोठं रामायण घडलं होतं। माझ्यावर खोटा आळ आला होता, पण मी खरी आहे ही साक्ष देणाऱ्या पाटील काकूंनीच गावकीत माझी बाजू मांडली होती आणि पुढे पण एकदा खंबीरपणे मोठं रामायण। अगं माझ्या घरी आग लावायला तूच आली होतीस ना? नाही हो, मी ती आग लावली नव्हती। आणि पाटलीन काकूंनी गावकीत सुद्धा हेच सांगितलं होतं। तो मुद्दाच नाहीये। या मुक्या मुलीला माहितीये का विचार? ती बघ नव्यानं ऐकल्यासारखं ऐकते। म्हणजे पाटील यावरून हीच सकू आहे हे नक्की। बघा बघा, सौताच्या तोंडाने कबूल करते। आणि आता आणखी कसला पुरावा मागताय? काय पाहिजे अजून? काय पुरावा पाहिजे?
मागे वा. खबरदार कोणी पुढे आलं तर आज सखू वहिनींना इजा जरी झाली ना तर रक्ताचे पाठ वाहतील सांगून ठेवतोय. मागे वा. विनू भाऊजी, कृपा करा पण तुम्ही यात पडू नका. बघा पाटील, का ध्यानात येत आहे का तुमच्या? हा विनू तिला वहिनी म्हणतोय आणि ती त्याला भाऊजी म्हणते. म्हणजे याचा अर्थ मनोरमाबाई आणि त्यांच्या कुटुंबाला हे माहिती होता की ही तुळसा नसून सखू आहे. आणि तरी पण यांनी या सखूला घरामध्ये लपवून ठेवलं का? लपवून ठेवलं म्हणजे काय? काय म्हणणं काय तुमचं? हा हो, सोडा त्यांना. विनू भाऊजींना सोडा, त्यांची काही चूक नाही. हो काका, सोडा त्यांना, नका मारू. अहो पण वहिनी तुम्ही विनू भाऊजी, एक शब्द बोलू नका. तुम्ही जा भाऊ इथून. तुम्हाला माझी शपथ आहे. हो जा. विनू भाऊजी, जा इथून. पाटील, तरी मला वाड्यावर संशय आलाच होता काही सखू आहे म्हणून. वय मनोरमाबाईंनी बी लबाडी केली, विश्वासघात केलाय गावाचा. नाही हो सनाका, तसं नाहीये. पाटील काका, मी सखू आहे हे मीच लपवून ठेवलं होतं. या गंगा मावशींना आणि माझ्या सासरच्यांना मी माझं नाव तुळसा असं सांगितलं होतं. त्यामुळे माझ्या सासरच्या लोकांना त्रास देऊ नका, दोषही देऊ नका. ती खूप चांगली माणसं आहे, तो प्रेमळ आहे. खोटं मी बोललीये, मी फसगत केलीये, त्यामुळे द्यायची ती शिक्षा मला द्या. माझ्या सासरच्या माणसांना काही त्रास होता का म्हणे. झालं, सगळं सिद्ध झालं. मग आता काय करायचं? आता वाट कसली बघायची? विनू भाऊजी, तुम्ही तरी का हट्टीपणा करता? ऐका ना माझं. हो, तुम्ही जा इथून, जा. मी पाया पडते तुमच्या, जा. आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर सखू आवाज साजरी करायची. सखू आवाज साजरी करायची. सखू अवस्थेला दहन करतो ना, तसंच करायचं. जाळायचं. बाजा बत्त्या तयारी करा. या चेटकिनीला आजच जाळायचं. वय वय, आता दयामा दाखवाय ना ग. चला. माझ्या शिवलीला आणि गावातल्या पोरांना जाळायला निघाली होती, आगीच्या हिरीत ढकलून. हिच्यावर कसली दया? बत्त्या, चल तयारीला लाग. काय करताय? न्याय करतोय. आता सखूचा खेळ खलास करायचा. या या खाली या. काय करतायत? हं? जरा दमाने घे. हं? इतके उतावीळ होऊ नका. हो, बाबाजी महाराज यायला हवे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे सगळं व्हायला हवं. हो, आपण असे परस्पर निर्णय नाही घेऊ शकत. हो पाटील, बोलू नका. खुळा नाहीये म्या. दमानं घ्या. म्हणजे दमानं घ्या. बाबाजी महाराज, अहो, बाबाजी महाराज,
महाराज घात झालाय. बाबाजी महाराज वाचवा. अहो थांबा थांबा बसा जरा आणि बघा किती तुम्हाला दम लागलाय. मला महाराजांना भेटायचंय आत्ताच्या आता ताबडतोब. अहो परत अरे बैरू, सखूला गावकऱ्यांनी धरलंय. तुळसा हीच सकू आहे त्यांना कळलंय. अरे तिला जाळायला निघालेत सगळे. काहीतरी भयंकर घडेल. नाही नाही नाही, मला ताबडतोब महाराजांना भेटायला हवं. तुला कळतंय का काय भयंकर घडतंय त्या गावात? बोलव त्यांना. बाबाजी महाराज. मनोहरबाई माफ करा. बाबाजी महाराज लय मोठ्या उग्र साधण्यात आहेत. बिलकुल कोणी बी आलं तरी उठवायचे नाही असा आदेश आहे आम्हासने. आणि हो बाबाजी म्हणत आता इथं नाहीत, कुठे आहेत माहिती नाही आणि कधी येतील ते बी ठाव नाही हो. आणि हे बी म्हणाले की त्यांचे गुरु आगोरी महाराज आले तरी साधण्यावरून उठणार नाही असं आम्हाला सांगितलंय. आता आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. नाही आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं. नाही सांगा ना तुम्ही. आता काय करू? बाबाजी महाराज, बाबाजी महाराज. आता सखू संपली. या वेळचा नेम अगदी अचूक लागलाय. हो, आता काय होईल हो? काय होणार म्हणजे तेच होणार आहे. सकू गावाच्या हाती सापडली आहे ना, म्हणजे तेच होणार. धिंड, तिला दगड मारणं, शेण मारणं, शिक्षा, जाळणं मारणं सगळं होणार. मला तर ना आताच हा वाडा जळताना दिसायला लागलाय. असं अभद्र आणि भयानक बोलू नका हो. अगं मी बोलतोय ना त्याच्यापेक्षा भयानक होणार आहे, म्हणून म्हणतो तयारीत राहा. अगं बाई. मला सोड. तुम्ही सगळे दुष्ट आहात. मुद्दामून माझ्या सखू मामीला त्रास देता. सोड, मला जाऊ दे. शमू खुळा झालायस का तू? मी सखू मामीला घरी घेऊन येतो. सोड मला. तू कुठेही जायचं नाहीयेस, समजलं? हे बघ, ह्याला आवरायला हवं. हा जर गावात गेला ना तर भयंकर संकट उभं राहील. आपण एक काम करूया, ह्याला खोलीतच बंद करूया. हा तसंच करूया. चल 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 सोड. सोड. सखू मामी, येऊ दे. येऊ दे. बाबाजी महाराज येईपर्यंत मला किल्ला लढवावा लागेल. सखू मरता कामा नये. मला गुप्तधन मिळाल्यावर सखूचं काहीही हो, पण या आता खवळलेल्या लोकांसमोर मी काय करू? मी काय करू? मी काय करू? ही ती सकू आहे. बहादूर तर दुष्ट सकू ही आहे. हिला कुणी सोडू नका. काय ग, परत का आलीस तू? परत का आलीस? बोल बोल, का आलीस परत? खरं बोल. बोल खरं काय ते बोल. बघा ही सकूच आहे. आव तुझ्या हातावर पण लिहिलेलं आहे. नाही नाही मनोरमाबाई, ही झिपरी आहे आणि ही सकू आहे. ही तुळसा सकू आहे हे आता सिद्ध झालंय. तुळसा खोटं बोलतीये. का खोटं बोलतीये मला ठाऊक नाही, पण ही तुळसा आहे आणि ही सकू आहे. अहो साक्षात मरण समोर दिसत असताना ही तुळसा खोटं कशाला बोलेल? मीच सकू आहे असं का सांगेल? हिने कबूल केलंय, आता कशाला फाटे मोडता? अगो नका रे, मारा हिला, मागे वा. जनावरासारखं वागू नका. मी म्हंटल ना ही तुळसा आहे. आणि बाबाजी महाराजांना येऊ दे.
ते सांगतील त्याप्रमाणे आपण करूया. तेव्हा आता आता कुणीही पुढे यायचं नाही. आणि सखूला न्याय देणं हे आपलं काम नाहीये. जय बाबाजी महाराज. बाबाजी महाराजांना येऊ दे, ते सांगतील तसंच करायचं आपण. हा आणि मी सांगते ना, ही सखू आहे, सखू. अरे ह्या अशा खुल्यागत का करताय? काय झालं? पण एक बरोबर आहे, आधी बाबाजी महाराजांना येऊ देत. हा आणि बाबाजी महाराज नाही चाले तर मागच्या वेळी त्यांची वाट बघत असंच त्यांनी सखूला पिंजऱ्यामध्ये ठेवला होता रात्रभर आणि नंतर ती पळाली. ह्या वेळेला तसली चूक करायची नाही. आत्ताच्या आत्ता काय तो फैसला करायचा आणि हिला शिक्षा द्यायची. हिला मारून टाकायचं. नाही नाही, बाबाजी महाराज येतील आणि मग तेच ठरवतील कोण सखू आहे ते. सासूबाई, या सगळ्याचा आता काहीच उपयोग नाही. या सगळ्यांचा विश्वास बसलाय की मीच सखू आहे. मीच सखू आहे. मी सखू आहे. मी सखू आहे. वय वय ही सकू आहे आणि हिला आम्ही आता सोडत नसतो. हिला आम्ही सोडत दादा अरे दादा अरे काय रे असं काय आभाळ कोसळलं म्हणून दापा टाकत आलास तू? काय झालं? दादा अरे अरे गावात तुळसा आहेत, सखू वहिनी आहेत, सगळ्यांना कळलंय. वहिनीनं बांधून ठेवलंय, कुठल्याही क्षणी काही येऊ शकतं. मग मला कशाला गाठलंस तू? मी यात काय करणार? बाबाजी महाराजांकडे गेला असता, रमाईला सांगितलं असतं तर त्यांनी काही केलं असतं. तुम्हाला मठात जायचा सल्ला देतोयस, त्यांनी काहीतरी केलं असतं असं म्हणतोयस. म्हणजे त्यांनी जाऊन सखू वहिनींना वाचवावं असं वाटतंय ना तुला? हे बघ, मला नाही, तुला वाटतंय ती वाचावी म्हणून. मी फक्त कोण काय करू शकतो हे तुला सांगितलंय. मी माझ्याबद्दल काही म्हटलेलंच नाहीये तुला. मी काही सोडवणार नाहीये तिला. दादा नाही सोडवणार म्हणजे? आज गावकऱ्यांनी सखू वहिनींना जिवंत जाळलं तर चालणार आहे तुला? अरे विनू, गावकऱ्यांना मी कुठल्या तोंडाने सांगू की सखूला सोडा म्हणून? तिला क्षमा करा. गावातल्या मुलांच्या बाबतीत सखूने काय केलं होतं आठवतंय ना तुला? स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं तिने. अरे दादा, ती कबुली कोणाच्या तरी दबावाखाली दिलेली असणार. कोणाचा तरी जीव वाचवायला त्याचा आळ वहिनींनी स्वतःवर घेतला असेल. आणि माझ्या सखू वहिनी हे असं भयंकर कृत्य करूच शकत नाही. हे बघ विनू, उगाच सखूची कड घेऊ नकोस तू. तिचा आगाऊपणाच तिला नेहमी अडचणीत आणतो आणि मग आपल्या सगळ्यांची फरफट होते. हे बघ, मी कामात आहे आणि आता उगीच माझा पाठलाग करू नकोस तू, कळलं? हे काही नव्याने सांगायची गरज नाहीये दादा. दया, माया, प्रेम अशा फालतू गोष्टींसाठी तुझ्याकडे आता वेळ नसणारच. नाही, पण इतकी वर्ष तू ज्याच्यासाठी थांबलेलास तो आनंद सोहळा बघायला तरी गावात जा. जीवावरचा धोका पत्करून सखू वहिनी तुझ्या ओढीने परत घरी आल्या. त्यांची होणारी निर्बत्सना बघायला जा. सखू वहिनींच्या स्वाभिमानाच्या ठिकऱ्या उडताना तरी बघ. चुडाने पेटून उठलेल्या गावकऱ्यांचा छळ बघायला जा. वेदनांनी तडफडणाऱ्या सखू वहिनींचा आक्रोश ऐकून आनंदी व्हायची संधी अशी सोडू नकोस. तुझ्यातल्या राक्षसाला शांत करायची ना हीच वेळ आहे दादा. सखू वहिनींबद्दल तुझ्या मनात जे काही विष साठलंय ना ते उधळायला जा. ते दृश्य बघून धन्य हो. त्यांच्या किंचाळ्या ऐकून तुझे कान आहेत ना दादा, तृप्त करून घे. पुढे एक शब्द तरी बोललास ना, जीव घेईन मी तुझा विनू. कुणाशी बोलतोयस कळतंय का? निघ इथून, निघ.
मारायला. काय गे तू सकू आहेस? आमच्या डोळ्यात चांगलीच धुळपेक केलीस ग. पाटील भास्कर बुवा हो हो खरंच ही महाधूर्त आणि लबाड आहे हो. पण देवाची शपथ घेऊन सांगते मला खरंच माहित नव्हतं ही सकू आहे ते. गरीब निराधार तुळसा आहे असं म्हणून ही माझ्या घरात शिरली. विचारा गंगीला विचारा ती होती ना तेव्हा तिथे. हो गंगीच्या हाताला लागलं होतं म्हणून हिनेच हिला आमच्या घरी पाठवलं होतं. आम्ही पण हिला एक निराधार समजून घरातलीच एक असल्यासारखं आमच्या घरात ठेवून घेतलं. पण हिनं केसानं गळा कापला हो. महाधूर्त आहे, नागिण आहे ती नागिण. फसवलंस आम्हाला तू, फसवलंस आम्हाला. पण आता बघ बाबाजी महाराज येतील ना ते सुद्धा तुला क्षमा करणार नाहीत. बाबाजी महाराज आपण सगळे त्यांचे भक्त आहोत ना. जय बाबाजी महाराज. बाबाजी महाराज ते आले ना ते सांगतील तसंच आपण करायचं. अहो पण बाबाजी महाराज मठात नाहीत, ते साधनेत आहेत. नाही 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 झालं. आता कुणाची बी वाट बघायची नाही. काय ती शिक्षा हिला आत्ताच्या आत्ता द्यायची. या उदसेला आता गावात ठेवायचं नाही. मारायला ठेवू नका, हिला जाऊ नका. बाबाजी महाराजांनी प्रश्नच नाही. आता वाट बघायची नाही. सखूला जन्माची अद्दल घडवायची. हाच खऱ्या अर्थानं सखू अवस साजरी करायची. हो साजरी करायची म्हणजे करायचीच. वय वय हो का काय बोलताय भास्कर बुवा? म्हणजे काय? अहो बाबाजींनी दया दाखवली म्हणून ही सुटली. त्यामुळे गावाचा सोडागणी आहे ना तो शमला नाहीये. आज खरी खुरी सखू अवस अख्खं गाव डोळे भरून बघणार. हो की नाही? हा. आजवर आपण इतके वर्ष बुजगावण्याला सकू म्हणून आग लावायचो. आता खऱ्या हाडामसाच्या सखूला जिवंत जाळायचं.